नोंदवावे लागतील, म्हणून विनंती असेल की कृपया आत्माराम 11 संघाचे 12वे प्रतिनिधी कोणी असेल तर कृपया आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण नावे देण्यासाठी ते यायचं आहे. चला दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय. एका बाजूला पाहायला मिळतोय तो मिस्टर आपण पाहू शकाल मिस्टर सूरज नावाचा एक मोठा खेळाडू स्वतःच्या कारकिर्दीमध्ये अनेक फक्त एका फळीचा वापर करतोय. भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने आपण पाहू शकाल या बौद्ध समाजाचे एक सामने इथे आयोजित केलेला आहे. आजचा दिवस म्हणजे शनिवार 8 मार्च जागतिक महिला दिन आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहू शकाल. पहिल्या सामन्यामध्ये रॉयल फायटर्स आणि दणदणीत आणि खणखणीत मात्र स्वतःचं नाणं मात्र खणखणीत वाजवलं गेले आणि आजच्या दिवसातील द्वितीय सामना पाहायला मिळत. एका बाजूला पाहतोय तर भीमनगर संघ आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने आपण नक्की फलंदाजी कराल आणि संपूर्ण गावकऱ्यांचं पण मन आपण कसं जिंकाल यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. आणि अगदी दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने आत्माराम 11 संघ सुद्धा आपण पाहू शकाल एक मोठा संघ, अनेक डावपेज ज्यांच्याकडे आहेत, एक्सपिरियन्स आहेत असे मिस्टर महेश राऊत आत्माराम 11 संघामध्ये आपण पाहू शकाल. मिस्टर मयूर आणि अनेक असे मोठमोठे खेळाडू या आत्माराम 11 संघामध्ये नक्की बिलॉंग करतायत. आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघ पाहिला गेला तर नक्कीच भीमनगर संघ एका बाजूला सूरज आणि एका बाजूला गौरव. एकामध्ये सूरज म्हणजे एकामध्ये सूर्य आहे आणि एकामध्ये गौरव म्हणजे ज्याच्याकडे जय आहे, ज्याच्याकडे विजय आहे. आणि गौरव ज्याचा आपण गौरव करतो तो गौरव मात्र कशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या फळीमधून फलंदाजी करेल यासाठी सर्वांचं एक निकटवर्तीयांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेले. चला जास्त वेळ आपण करायचं नाही, थोडंसं स्प्रेडअप करायचं, थोडं स्पीडअप करायचं प्लीज विनंती असतील. पंच आपण त्यांना ताकीद द्यायची आहे. धन्यवाद डीजे. चला आत्माराम 11 संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज आपणास निवेदन आहे, कारण थेट लाईव्ह प्रेक्षेपण असल्या कारणाने आपले नावे तिथे अपडेट करणे फार अत्यंत गरजेचं आहे. म्हणून कृपया विनंती असेल की आत्माराम 11 संघाचा 12वा प्रतिनिधी इथे असणे प्रत्येकाला अनिवार्य असेल. कृपया आपण नोंद घ्यायची आहे. अगदी पहिला सामना रोमांचक पाहायला मात्र मिळाला. रोमहर्षक सामना आपण पाहतोय. एक षटक आणि 16 धावांचा मात्र नक्की मनसुख पर्यंत रॉयल फायटर्सच्या संघाने मात्र बाजी मात्र मारली गेली आणि हाच क्रिकेटचा एक सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळते. चला स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. यावेळी पहिल्या चेंडूवरती नक्कीच गडी मात्र गारद करून सोडला गेला. यू आया सुपर बॉलिंग मात्र म्हणा. धन्यवाद. खूपच सुंदर असं गाणं मात्र मंत्रमुग्ध केलं गेलं. मिस्टर गौरव तंबूच्या स्थळाला परतला गेला. अगदीच सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, तितक्या ताकदीचा झेल मात्र टिपला जातोय आणि नवीन फलंदाज त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय मिस्टर दीपक नावाचा खेळाडू. दीपक काय करतोय आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये, कशी फलंदाजी करेल त्यासाठी सर्व निकटवर्तीयांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. पहिल्या विकेटचं पतन केलं गेलं. थोडंसं निराश, उदासीनता, निरुत्साह आणि एक वातावरण मात्र निराशाच्या वळणाकडे मात्र पाहायला मिळतोय. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण एक आपण पाहू शकाल लाईव्ह थेट टेलिकास्ट पाहायला मिळतोय DNB यांच्या माध्यमातून. सुपर चांगली गुड क्लीन अँड क्लिअरिटी अशी पाहायला मिळते ते TNB नेटवर्क यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दीपक आणि हलक्याशा हाताने चेंडूला फक्त लॉफ्ट केला गेलाय. आपण पाहतोय यावेळेस सुरेख एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल का, परंतु दुसऱ्या त्यावेळेला हाक मात्र दिली गेली आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण.
अगदी दीपक मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला आणि आपण पाहतोय नक्कीच आक्रोश पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा एक सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने धावसंख्या नक्कीच फलकावर पोहोचते ती 2 धावा. येस, इट इज अ वाईड. यावेळी थोडंसं लेंथ ऑफ लाईन थोडंसं एका डाव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. खराब अशी लेंथ ऑफ लाईन मात्र म्हणावी लागेल. मिस्टर दीपक काय करतो आपल्या स्वसंघासाठी घरच्या मैदानामध्ये अनेक अनुभव ज्यांच्याकडे आहे. स्लोवर डिलिव्हरी, यावेळी चेंडूला नक्कीच उंचून उडावला गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये किती धावांचा मनसुबा पाहायला मात्र मिळेल. 2 धावांचा मनसुबा हाना करेपर्यंत जीवाची मात्र आकांक्षा केली जाते आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. दीपक थोडस स्लो धावला गेला. अगदी फक्त 2 धावेचा विचार होता, परंतु नक्कीच 2 धावेचा मनसुबा सूरजांच्या मनामध्ये होता, पण 2 धावा यशस्वीरित्या परिपूर्ण. कदाचित थोडंसं आपण वेग घेणं फार अत्यंत गरजेचं आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे धावा मात्र कमी आला गेला, 1 चेंडू 4 धावेपर्यंत पोहोचला गेला. कदाचित जर वाईट टाकला गेला त्यावेळी धावसंख्या पण केला तर 1 चेंडू 2 धावाची आवश्यकता असते. हे समीकरण आहे, रहस्य आहे क्रिकेटचं. या वेस्तुरिक आपण पाहू शकाल लॉंगऑफच्या विजन मध्ये अगदी चेंडू नक्कीच चेंडू मात्र सजवला जातोय. फिल्डिंग तितक्याच ताकदीचा झेल मात्र टिपता आला नाहीये आणि 1 धावेवर समाधान. आणि नक्कीच दीपक याला एक जीवदान मात्र दिलं जाते आणि नक्की मनामध्ये थँक्यू सो मच मनामध्ये म्हणत असेल तो मिस्टर दीपक नावाचा खेळाडू. सूरज नावाचा खेळाडू ज्याला स्ट्राईक मात्र दिली गेली आहे. सूरज म्हणजे सूर्य, ज्याप्रमाणे सूर्य मात्र लालबुंद होतोय त्याप्रमाणे नक्कीच स्वसंघासाठी एक स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल त्यासाठी संपूर्ण आमचं निकटवर्तीयांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. तर नक्कीच सूरजांच्या फळीवरती तुफान या नावाने मात्र ज्यांना आपण ओळखतो असं मिस्टर सूरज आपण पाहू शकाल. अगदी थोडंसं आपण पाहिलं गेलं उजव्या यष्टीच्या बाहेर येऊ थोडंसं एक शफल होतोय आणि फायनलच्या विजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. तितकाच ताकदीचा चेंडू सुद्धा हाताळला गेला. तो नक्कीच गोलंदाज आपण पाहू शकाल. यावेळी सुरेख चेंडूला नक्कीच फ्लिक केला गेला. चेंडू कितपर्यंत निघून जाईल. यावेळी पुनश्च झेल टिपण्याचा प्रयत्न, पुनश्च जीवदान मात्र दिलं जाते. एका बाजूला जीवदान दीपक याला दिला गेला, पुनश्च दुसरा जीवदान दिला जातोय तो सूरज या फलंदाजाला. अगदी 2 धाव्या होत्या परंतु एकच धाव धावली गेली. जीवाची आकांक्षा मात्र करेपर्यंत. संघाची धावसंख्या जर आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 7 धावा, 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. तर ऐकूया डीजे ला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. धन्यवाद. 1 षटकांच्या अखेरीच्या संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर तब्बल 7 धावा या फलकावरती लगावल्या गेल्या. थोडंसं दीपक एक लेझी क्रिकेट यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल. म्हणतात ना की ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये गुणाला आणि इलेक्शनमध्ये मताला आणि त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये धावेला हे फार मात्र महत्व असतं. आणि ज्याच्या वेळी धावा मात्र आपण जास्त संपन्न कराल त्याप्रमाणे आपला संघ मात्र नक्की यशाच्या यशशिखरापर्यंत पोहोचतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. शॉटलाईनचा चेंडू जरूर थोडासा नक्कीच कट करण्याचा प्रयत्न पाहायला मात्र मिळेल का, पण तितक्याच ताकदीचा चेंडू मात्र म्हणावा लागेल. अगदी चेंडू मात्र एक नाकाला सुगंध देत दस्तकाला मस्तक आणि मस्तकाला दस्तकून चेंडू मात्र टाटा बायबा करत हॅलो हवाई करत मात्र निघून गेला. तो यष्टीरक्षकाच्या हातात कुठलीच चुकी न करता अचूक टप्पा मात्र म्हणावा लागेल तर नक्की गोलंदाज यांसकडून. चला प्लीज घाई करायचे जास्त प्रेम आपण पाहू शकाल गोलंदाज मार्क वरती. खराब अशी लेंथ ऑफ लाईन रिव्हर्शिपच्या साह्याने चेंडूला फेकून दिला गेलाय. जरूर चेंडू मात्र निघून जाईल. यावेळी येतोय सूरजच्या ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. धन्यवाद.
सूरज याने पाहिला गेलं तर रिव्हर्शिपच्या साह्याने फक्त चेंडूला वळवलं गेले. सुपर बॅटिंग मात्र म्हणावी लागेल. अगदी सूरज या नावामध्ये सूरज आहे, पण त्यासारखी फलंदाजी मात्र करेल का यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेले. यावेळी सुरेख आपण पाहतोय स्टॉक स्वीप केला गेलाय. चेंडू मात्र निघून जातोय सरळ फाईलच्या व्हिजन मध्ये आणि हा येईल खणखणीत आणि दणदणीत वन बाउंडच्या स्वरूपात. हा नक्की पाहायला मात्र मिळेल का? चौकार की षटकार आपण कळवायचा आहे. थोडस 1 मिनिट घ्यायचं आपण पाहू शकाल. खूपच देखणं थोडस 1 मिनिट घ्यायचंय पंच आपण. षटकार पाहायला मिळतोय. लाईव्ह आम्ही पाहतोय. यावेळेस पाहिलं गेलं तर चेंडू मात्र निघून जातोय DRAच्या साह्याने. आज आम्ही पाहिलं गेलं तर षटकार मात्र ठोठवला जातोय. यावेळी षटकार मात्र ठोठवला गेले. सुपर बॅटिंग अगदी सहजरित्या चेंडूला फक्त वळवण्याचं काम करतोय तो मिस्टर सूरज नावाचा एक खेळाडू. आणि 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 19 धावा. थोडस खराब अशी लेंथ ऑफ लाईन पाहायला मिळते प्रेम यांच्या माध्यमातून. पुनश्चा चेंडू कितपर्यंत निघून जाईल यावेळी पंच येस मात्र वळत आहेत. इट इज अ वाईड एक स्वैर चेंडू पाहायला मात्र मिळाला. थोडस आपण पाहतोय की मिस्टर प्रेम पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर नक्कीच अप्रतिम चेंडू. पुनश्चा षटकार आणि वाईट चेंडू मात्र पाहायला मिळते. थोडंसं लेंथ लाईन थोडंसं बदलावी लागेल. थोडंसं परिवर्तन करावं लागेल. कारण ज्यावेळी आपण ज्यावेळी गोलंदाजी करत असताना ज्यावेळी आपण चांगलं पटल आपण ज्यावेळी चेंज करतो इन स्विंग आउट स्विंग स्लोवर डिलिव्हरी त्यावेळी त्या गोलंदाजाला कन्फ्युजन मात्र होत असतं. त्यावेळी उभेहूब खडे खडे करण्याचा प्रयत्न तितकासा खराब अशी लेंथ ऑफ लाईन स्वैर चेंडू मात्र पाहायला मिळाला. थोडंसं आउट ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. चला पंचांशी आपण हुज्जत मात्र घालायची नाही. अगदी पाहिला गेला तर नक्की पंचांचा निर्णय अंतिम असेल. कारण क्रिकेट म्हटलं की पंचांचा सन्मान करणे म्हणजे क्रिकेटचा आदर करणे ही क्रिकेटची खरी व्याख्या आहे. पण क्रिकेट मध्ये अशा अनेक आपण पाहतोय कारण पंच ज्यासाठी पण एक सज्ज असतात त्यामुळे पंचांचा आदर करणे हे पण अत्यंत गरजेचं असेल. यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर थोडस चुकी करेल आणि यावेळी पाखले जाईल तर नक्कीच एक धावेवर समाधान. बॅटीची मला वाटतं कुठे कडा मात्र घेतली होती परंतु तितक्याच ताकदीचा झेल मात्र टिपता आला नाही. पुनश्च एकदा दुसऱ्यांदा मात्र जीवदान मात्र दिलं जाईल तर सूरज या फलंदाजाला. दीपक काय करतो आपल्या स्वसंघासाठी ज्याच्याकडे अनेक डावपेच आहेत अनेक खाणाखुणे ज्याच्याकडे अनेक एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचा वापर आपण कितपर्यंत यशस्वी कराल यासाठी नक्कीच लक्ष वेधून राहिले जाते. यावेळी थोडंसं आपण पाहिलं गेलं थोडंसं फ्रंट फुटला घेऊन थोडंसं एक पाऊल पुढे काढला गेला. करण्याचा प्रयत्न तितक्याच ताकदीचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय तर नक्कीच गोलंदाज प्रेमाच्या माध्यमातून आतापर्यंत पण चेंडूचा अभ्यास केला गेला तर 5 चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं आपण पाहायला मिळतोय तर दीपक थोडंसं लेझी क्रिकेट दीपक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर खऱ्या अर्थाने क्रिकेट जर आपण पाहतोय तर क्रिकेट सही खिलाडी भाई होते जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळताय. यावेळी बॅटीची कडा मात्र घेतली जाईल. मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ऑन साईडला होता परंतु थोडंसं बॅटीची कडा मात्र निघून जाईल. तो नसती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकच धावेवर समाधान आणि एका धावेने द्वितीय षटक संपलं जाईल आणि 2 षटकांच्या अखेरीस ज्या संघाची धावसंख्या पण पाहिली जाते ती जाऊन पोचते ती तब्बल 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऐकूया एक छोटीशी धून. बुलाती है धन्यवाद.
संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर तब्बल 23 धावा. कुठेतरी नक्की लेझी क्रिकेट, थोडंसं शांततापूर्ण क्रिकेट पाहायला भेटतं. ते खऱ्या अर्थाने दीपक चांगली मात्र फलंदाजी करावी लागेल तर नक्कीच सामना जर आपण जिंकू शकाल. कारण आपल्या घरच्या मैदानावर जेव्हा असतो त्यावेळी नक्कीच संपूर्ण गाव असतो आणि गावासाठी आपण खेळत असतो. कारण गावाची जर्सी जेव्हा आपण परिधान करतो त्यावेळी वेगळी ऊर्जा असते, ती ताकद असते आणि ती पॉवर आपण जेव्हा जनरेट करतो त्यावेळी आपल्या गावाला सुद्धा एक सुख आणि एक आनंदाचं वातावरण मात्र दळवळतो त्या संघामध्ये. यावेळी थोडंसं स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. अगदी हलक्याशा हाताने खेळून काढला जातोय. एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 24 धावा. यापुढील होणारा सामना बोळींचा वर्सेस बिडवाडी. दोन्ही संघाच्या संघानायकाने विनंती असेल आपण नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचं आहे. यावेळी रिव्हर्सशिपच्या साह्याने खेळून काढलं गेलंय. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल, चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार. हाय तो सूरज ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकेन चालतो. धन्यवाद. सगळे बॅटिंग पाहायला मिळते ते सूरजच्या माध्यमातून पुनश्च रिव्हर्सशिपच्या साहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न. येस इट इज अ गॉन. चुकी करतोय मिस्टर सूरज. अगदी ऑन साइडला जर फटका घेतला असता तर कदाचित षटकाराचा वर्षाव मात्र केला होता. परंतु सूरज नावाचा फलंदाज बॅक टू द डगआउट. तंबूच्या असताना परतावं लागेल सूरज या फलंदाजाला. ऐकू एक छोटस सुवर्ण संगीत. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. धन्यवाद. थोडं त्याला स्पीडअप करायचं आहे. सूरज नावाचा फलंदाज तंबूच्या असताना परतला गेला. रिव्हर्सशिपच्या साह्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. थोडंसं अपयशस्वी मात्र मानावं लागेल सूरज या फलंदाजाला. अगदी LBWच्या साह्याने तंबूच्या असताना परतला गेला तो सूरज नावाचा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतो तो मिस्टर राहुल नावाचा फलंदाज. चांगली गुड पर्सनॅलिटी पाहायला मिळते. ताकदीचा वापर मात्र राहुल मात्र करेल का आपल्या स्व संघासाठी. आणि आतापर्यंत आपण संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 30 धावा. षटक क्रमांक तिसरा जुने मार्गस्थ आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. असूनही शेवटचे 3 चेंडू शेष पाहायला मिळत आहेत. भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने एक मर्यादित षटकांचे सामने. आजच्या दिवसातील दुसरा सामना 8 मार्च 2025 चा एक 16. वळी फुल्लिसचा चेंडू थोडस आपण यावेळी मिस करतोय आणि यावेळी 2 धावेचा मनसुबा पाहायला मात्र मिळेल का. आणि येस इट इज अ 2 रन्स इज इझिली कम्प्लिटेड आणि 2 धावा वाईड. पुनश्च म्हणजे 2+1 इज इक्वल टू 3 रन्स आणि 3 धावेने संघाची धावसंख्या मात्र सरसावेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 म्हणजे तब्बल 33 धावा. यावेळी फुल्लिस लाईनचा चेंडू झेल मात्र टिपता येईल का. चेंडू मात्र अंगावरती आदळून येतोय. यावेळी थोडस आपण पाहू शकाल फुल्लिस लाईनचा चेंडू जरूर होता. थोडस नक्कीच लेझी क्रिकेट कुठेतरी पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा होत्या परंतु थोडस नक्कीच एकच धावा इथे संपन्न मात्र केली जाते. चला बोळींचा आणि बिरवाडी संघ विनंती आहे. चला बोळीन संघाचा कर्णधार आणि बिरवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा पण कौल करण्यासाठी यायचं आपण असं निवेदन असेल. जवळ उंचावरून मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. झेल मात्र टिपता येईल का मी का तू. यावेळी चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावेचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 36 धावा. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुपर बॅटिंग पाहायला भेटते. नक्कीच आतापर्यंत पाहिलं गेलं तर 1 वाजून 14 मिनिटं
दुपारच्या सत्राला सुरुवात आपण पाहू शकाल आणि अगदी सर्वांना शुभ दुपार. भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहू शकाल. अगदी DNBच्या साह्याने यावेळी आपण पाहू शकाल उंची जास्त, परंतु येस इट इज अ गॉन. तंबूच्या अस्त्राला परतावा लागेल. मिस्टर दीपक नावाचा फलंदाज बॅक टू दी डकआउट. मोठा झटका बसेल तो नक्कीच दीपक यांच्या माध्यमातून. धन्यवाद. 36 धावा बॅटेड पॅडच्या साह्याने आणि 37 धावांचं आव्हान मात्र दिले गेले. 37 रन्स टू विन. ऐकूया तत्पूर्वी DJ ला. दर्शन घरवाल का सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. यानंतर होणारा मॅच 2 संघ. चला आपण लवकर या. एका बाजूला बोलिंज आणि दुसऱ्या बाजूला बिरवाडी या 2 संघादरम्यान टॉस. बोलिंज आणि बिरवाडी या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. आत्माविलीवन आणि भीमनगर ए या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा सामना आपण बघतोय. 36 धावा केल्यात आणि 37 धावांचा पाठलाग. 18 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भीमनगर विकास मंडळ आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा. पुढचा सामना बोलिंज आणि बिरवाडी या 2 संघादरम्यान होईल. नाणेफेकीचा कौल. टॉस दोन्ही संघ. बिरवाडी संघ कर्णधार उपस्थित आहेत. बोलिंज संघ. बोलिंज टीम कॅप्टन सर आपल्यापर्यंत आवाज जर पोचत असेल तर आपण लगेच या. बोलिंज टीम बोलिंज संघ आपण लगेच नाणेफेकीचा कौल टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना बोलिंज संघ आणि बिरवाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि बोलिंज संघाचे कर्णधार. चला टॉस का बॉस तिथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघादरम्यान एका बाजूला बोलिंज आणि दुसऱ्या बाजूला बिरवाडी या 2 संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. दोन्ही संघांना विनंती. आता चालू सामना जो आहे ना भीमनगर आणि दुसऱ्या बाजूला टीम आत्माराम इलेव्हन. दोन्ही संघाच्या एक प्रतिनिधीने यायचं आहे. वारंवार सूचना केली जाते. सलामी जोडी ओपनिंग पेअर्स. इतका वेळ घेऊ नका. इतका वेळ जर घेतला तर जे 3 षटकांचे सामने पूर्ण करण्याचं शेड्यूल आहे ना ते शेड्यूलमध्ये सुद्धा गडबड होईल. आपण इनिंग ब्रेक झाल्यानंतर 5 मिनिटाच्या अवधीमध्ये फलंदाजी जोडी मैदानावरती गेली पाहिजे. 3 षटकांचा मॅच आहे. नाणेफेकीचा कॉल तिथे केला जातोय. बोलिंज आणि बिरवाडी या 2 संघादरम्यान टॉस जिंकलाय बोलिंजच्या संघानं. बोलिंज संघ ज्यानं टॉस जिंकलाय आणि त्याने सांगितलं पहिल्यांदा मी बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय बोलिंज संघाच्या कॅप्टनने घेतलाय. या चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. तोपर्यंत एक हलकीशी धून ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया. 18 चेंडू 37 धावांचा पाठलाग आहे. तो पाठलाग होईल न होईल हे पाहण्यासाठी येऊया भीमनगर विकास मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धा. एक हलकीशी धून गाणं ऐकूया.
थँक्यू. पहिला सामना झाला होता सम्राट 11 नाला आणि रॉयल फायटर्स. आपल्याला विनंती आहे, जेवणाची व्यवस्था सुरू आहे, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सम्राट 11 नाला आणि रॉयल फायटर्स नाला सोपारा, आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. दोन्ही संघ पुन्हा एकदा आपल्याला महत्त्वाची सूचना आहे, भीमनगर आणि आत्माराम 11. आत्माराम 11 आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या, नंतर आपणच स्कोरर जवळ येतील आणि काही गोष्टी ती शहानिशा करण्यासाठी सांगतील स्कोअरमध्ये किंवा बाकी इतर गोष्टी. तर आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. पहिल्या षटक हाताळण्यासाठी प्रशांत. बघा ऑनलाईन मॅच आहे, ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबवरती DBNच्या चॅनलवरती देखील पाहतोय. त्याकरता वेळेवरती तुमची नावं, योग्य नावं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आत्माराम 11 टीम आपल्यासाठी ही सूचना आहे, एक्स्ट्रा खेळाडू आपला येऊ द्या. बघा या सर्व गोष्टी असतात ना, तुम्ही ज्यावेळेला इतकी मोठी स्पर्धा खेळता मग त्यावेळेला ते सांगण्यासारखं नसतं. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू, राखीव खेळाडू येणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि या पंच मॅचला सुरुवात करा. कारण वेळ जास्त चाललाय. आत्माराम 11 मग काय होते की मग नाईलास्तव आयोजकांना एखादा निर्णय घेण्यास भाग पडतं किंवा एखादा नवीन गोष्टीचा अवलंब करावा लागतो. त्याकरता ते करावं लागू नये म्हणून तुम्ही या. आत्माराम 11 सलामीची जोडी मैदानात सज्ज. टप्प्यात चेंडू उसळी घेतली, थोडीशी पडला, थोडासा उसळला आणि जसा उसळला तसा ऑन द टोस आले होते खेळण्यासाठी, टाचेवरती आले होते खेळण्यासाठी. डॉट बॉलची सांगता होत असताना 37 आहे 37. दुसरा चेंडू हाताला गेलाय. पंचाकडे इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला पप्प्या. प्रेम आणि पप्प्या ही जोडी मैदानामध्ये सज्ज आणि पहिले षटक प्रशांत. टप्प्याचा चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र यष्ट्यांवरनं चेंडू पार होतोय. निर्धाव चेंडूच्या सांगता होत असताना प्रशांत. मागचा मॅच आपण पाहिला होता, एक प्रशांतनं जवळपास मॅच जवळ आणला होता आणि तिथून मॅच निसटला गेला होता. आणि आता हे प्रशांत आहेत. पहिले 2 चेंडूचा खेळ झाला, एक व्हाईट बॉल. 37 धावांचा पाठलाग आहे. टप्प्याचा चेंडू आहे, वरच्या बॅटच्या कडेला लागलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडू वरती झेल टिपण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, चेंडूही निसटलाय, चेंडू गेला सीमा रेषा पार. चौकार की षटकार तोच इशारा येणार आहे पंचाकडनं. पंच इशारा करतील. चौकार. इट्स 4 चौकार. थँक्यू. टप्प्याचा चेंडू होता, पूलचा फटका, मिस टाइम स्ट्रोक झाला होता, डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आले होते, झेल सुटला आणि 4 धावा आल्यात. खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना धाफलकावरती 1 रन ऍड होईल. 6 धावा धाफलकावरती एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे, टुवर्ड्स द बॅट्समॅन. थोडासा अँगल आतमध्ये येण्याचा प्रयत्न करता, पण इतका आतमध्ये आलाय की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. हा चेंडू हाताला गेलाय. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा, ऑफ स्टंपच्या बाहेर. चॉप करायचा होता चेंडूला, पण बाहेर आहे. पण सांगतात अजून एक बाहेर आहे. वाईड. अशा वाईडनं संघाची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. वाईडनं आपल्या टीमची हालत, टीमची परिस्थिती. घरच्या मैदानावरती खेळतोय संघ, ॲडव्हान्टेज आहे. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव तुमच्या जवळ आहे. आणि काही गोष्टी सांगतात बाबा, काही चांगल्या आठवणी आहेत, काही कटू आठवणी देखील आहेत. दोन्ही आहेत. कभी खुशी है तो कभी गम भी है, दोन्ही गोष्टी असणार. क्रिकेटचा खेळ असा आहे, कभी खुशी कभी गमवाला आहे. पण आता गम मध्ये राहायचं का खुशीमध्ये राहायचं तेही महत्वाचं आहे. बॅटच्या आतल्याकडे लागलाय पंचांच्या बोर्डवर. म्हटलं ना कभी खुशी कभी गम,
प्रशांत ने दिखाया अपना दम, विकेट घड़ी बाद। जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला जाती हूँ मैं जल्दी है क्या धड़के जिया वो क्यों भला थँक्यू। बॅटच्या आतल्याकडे लागला होता चेंडू, थोडासा इनसाइड चेंडू गेला सर एसटीएच्या हातामध्ये आणि चेंडू बरोबर एसटीएच्या हातामध्ये जाऊन विसावलाय। पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय, प्रेमला परतावा लागलाय। 5 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाचा खेळ 5 चेंडूचा खेळ आहे झालाय आणि 5 धावा धावफलकावरती। न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदान दाखल होत आहे, जय आणि पप्प्या। 7 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा धावफलकावरती 7 सुंदर गोलंदाज म्हणलं ना, कभी खुशी कभी गम। प्रशांत दिखा रहा है अपना दमकम दाखवला होता प्रशांत यांनी मागच्या 2 चेंडूवरती आफ्टर 1 ओव्हर। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा धावफलक 7, 37चा पाठलाग आहे। 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे। एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेनं। बैठू सुचली माझी बांगडी 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 थँक्यू। 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता, याचा अर्थ आहे तुम्हाला कमीत कमी 4 चेंडू ज्याचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये करणं आवश्यक आहे। कमीत कमी 4 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत। पप्पे जे सुरुवातीपासून नॉन स्ट्राईक एंडला उभे होते आता स्ट्रायकर एंडला आल्यात। क्षमता आहे, ताकदवान खेळाडू मैदानावरती आहेत। पप्प्या दुसऱ्या बाजूला जय आहे आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहित, नाव त्याचं रोहित आहे, इंग्लिशमध्ये हिट होतोय पण मराठीमध्ये हितवाला आहे। आपल्या टीमचं हित जपायचं आहे, टीमला काय चांगलं पाहिजे हे रोहितला माहिती पाहिजे। तर दुसऱ्या बाजूला पप्प्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल। 12-30चा मॅच। पहिले 3 चेंडूवरती किमान एक मोठा फटका, पहिल्या 3 चेंडूवरती एक सिक्सर पाहिजे पहिल्या 3 बॉलवरती। ऑफ स्टंपच्या बाहेर आवाज आलाय आणि पहिल्या चेंडूवरती टाळ्यांचाही आवाज आलाय। पहिल्या चेंडूवरती विकेट घडी बाद। अंबर सा लगता है मेरा सामने थँक्यू। मागचं पूर्ण ओव्हर पप्प्या नॉनस्ट्राईक एंडला उभे होते। मागचे अख्खा पूर्ण 6 चेंडू त्यांनी नॉनस्ट्राईक एंडला उभं राहून काढलं। त्याच्यामुळे काय झालं, थोडंसं एकाग्रता भंग पावली। जे कॉन्सन्ट्रेशन होतं ना, ते कॉन्सन्ट्रेशन थोडंसं गेलं आणि त्या कॉन्सन्ट्रेशन जात असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळताना बॅटची कडा आणि चेंडू गेला सर एसटीएफच्या हातामध्ये विसावलाय। 2 झेल आतापर्यंत कीपरनं टिपल्या। न्यू बॅट्समन मैदानावरती मयूर। निर्धाव चेंडू आता टाळ्यांचा गजर भरपूर चाललाय। म्हणजे डगआउट मधनं पहिलं टेन्शन होतं, काहीसं टेन्शन थोडंसं दूर झालंय। या मागच्या 3 चेंडूवरती जिथे 2 विकेट आल्यात, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागच्या 4-5 चेंडूवरती जिथे रन नाही आल्यात, रन थांबल्यात, एका बाजूला थांबल्यात, स्कोर थांबलाय। चालवणं गरजेचं। उडी मारली होती हाताला लागून चेंडू निसटलाय। काही जण सांगतात बाबा थोडीशी अजून हाईट असती, अजून वर असतं तर हात लागला होता। पण म्हणून आहे ना, शाळेमध्ये ज्यावेळेला पीटीचा तास असतो ना, त्यावेळेला बंक मारू नका। त्या पीटीच्या तासमध्ये लांब उडी, उंच उडी सगळे शिकवलं जातं। बरोबर शिकलं असतं तर उंच उडी योग्य वेळेला घेतली गेली असती त्या पीटीच्या तासला। तसा खेळ आहे। आत येणारा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, बराच बाहेर आहे। पंच वळतात, इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा होत असताना एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होईल। 1-1-11 11 धावा धावफलकावरती येत असताना 2 गेंदे शेष है। देर में हमारे कहते हैं 2 गेंदे शेष, दोनों के लिए विशेष खास आहे।
आता परत टिचून मारा झाला, टिचून मारा झाला, संधी देत नाहीत रोहित. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अजून एक वाईट, अजून एक वाईट. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. 2 वाईट आल्या, 2 वाईट चेंडू आता परत हाताला गेल्यात. 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 25 धावा. मागचे 2 चेंडू वाईट आल्यात. बॅटच्या कडेला लागलाय बिहाइंड द विकेट चेंडू. जोपर्यंत शॉर्ट थर्ड मॅनेजर मध्ये फील्ड करतील. 1 धाव आहे चेंडूवरती पूर्ण. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये करायचे आहेत आता इथे 24. 7-24. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. मागच्या काही जसा चर्चाही चालली होती की गेलं वर्ष कसं घडलं होतं, या टीमसाठी काय चांगलं घेऊन आलं होतं, काही कटू आठवणी देखील होत्या, पण त्या मागे सारून या टीमनं पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. आयुष्य देखील असं असतो, काही गोष्टी असतात त्या गोष्टी मागे सारून तुम्हाला पुढे जायचं आणि तोच विचार फिल्डिंग करणाऱ्या टीमनं, भीमनगर टीमनं इथे केला गेला. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. वाईट स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. चांगल्या क्षेत्ररक्षक झाले, फील्ड करतील, तो थ्रो करतील. तोपर्यंत 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 15 धावा धावफलकावरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये 22 करायचे आहेत. 22 होतील न होतील एक हलकंसं गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं. थँक्यू. 2 षटकामध्ये 15 धावा झाल्यात. 1 षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल. थँक्यू. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू 22 सौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 18 धावा करायचे आहेत. 5-18. 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पुढचा सामना. अकोटा पॅदा चेंडू शॉर्ट ऑन पूल केला. लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. 1च धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना 1च धाव या चेंडूवरती पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. आता थोडेसे खांदे उंचावल्यात. आता थोडासा बॉडी लँग्वेज बदलली आहे. 4 चेंडू 4 चेंडू मध्ये करायचे आहेत. 17. अकोटप्याचा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय. डीप मिड विकेट वन. क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. तो परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. हे 2 धावांनी स्कोर 22. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये करायचे त्या 15. 3 चेंडू. डगआउट मधनं आवाज पण आला. आता काय बिग बॉस भरपूर बघतात ना. पहिल्या बिग बॉस मध्ये सेफ झोन मध्ये जायचं आहे, त्याकरता हा चेंडू आहे महत्वाचा. इथून सेफ झोन मध्ये जायचं आहे, सेफ झोन मध्ये जायचं आहे, त्याकरता हा चेंडू महत्वाचा आहे. सेफ झोन मध्ये जायचं आहे, त्याकरता हा चेंडू चांगला हाताळणं गरजेचं होतं. आणि तोच चेंडू वेगवान चेंडू हाताला गेला होता राहुलनं. हुकचा फटका बॅटच्या वरचे. 1-13 ते ऍड आहे ते 1-13 1 मेरा असं आहे ते. 1-13 1 मेरा तसं. 1 चेंडू 13 धावा. पुढचा मॅच पोलिंग संघ ज्यानं टॉस जिंकला बॅटिंग घेतले. बिरवाडी संघ लगेच मैदानावरती फिल्डिंगसाठी उतरेल. बिरवाडी संघ या सामन्याच्या समाप्तीनंतर लगेच आपण मैदानावरती उतरायचं आहे. कुठं चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. 1-13चा मॅच. हा सामना जिंकलाय भीमनगर ए संघानं. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात झाली आणि अभिनंदन भीमनगर ए संघ. आत्माराम 11 टीम फाईट बॅक केलं तुम्ही, पण जे मोठे फटके आले नाही सुरुवातीपासून त्याचा परिणाम असा झाला. 1 चौकार फक्त आपण बॅटनं पाहिला. 1 चौकार 22चा पाहिला आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही आहेत. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय भीमनगर ए संघानं. अभिनंदन. पुढचा सामना सुरू होतोय. बोलिंगचा संघ ज्यांना टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय तिथे घेतलाय आणि बिरवाडी जो प्रथम फिल्डिंग करेल. सर्वांना जय भीम. सर्वांनी
हॅलो हॅलो डीजे सर्वांनी नोंद घ्यायची आहे का ती आपल्या